नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी मित्र या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा आपला दिवस पहिला. आपण काल ठरवलं होतं की मिशन 30-30 ठेवायचं, टार्गेट 30-30 ठेवायचं आणि येणारी टीईटी असेल, वनरक्षक असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क असेल, याला 30 मार्कांसाठी मराठी आहे आणि हे 30 मार्क कसे मिळवायचे यासाठी आपण डे फर्स्ट पासून प्लॅनिंग करतोय. आजचा आपला टॉपिक आहे वर्णमाला. पण वर्ण म्हणतात कशाला, इथपासून आपण सुरुवात करू. सर्वात पहिले आपण वर्णांचा विचार करू. मित्रांनो, मराठी भाषेची निर्मिती झाली संस्कृत आणि प्राकृत पासून, पण त्यापूर्वी पण लोक बोलतच होते. पण हे बोललेलं पुढच्या पिढीला कळावं यासाठी ते लिहून ठेवण्याची सुरुवात झाली. मग हे लिहून ठेवणं म्हणजे रंगवणं. मग वर्ण कशाला म्हणतात, तर मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. वर्ण म्हणजे काय, मुखावाटे निघणारे जे ध्वनी असतात त्यांना वर्ण असं म्हणतात. चालू चालू रनिंग नोट्स काढत चला. मुखावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण असतात. आता हे जे वर्ण असतात हे ध्वनींचे चिन्ह असतात, म्हणून त्यांना ध्वनी चिन्हे किंवा ध्वनी रूपे असं पण म्हणत असतात. जे आपण तोंडावाटे आवाज काढतो या आवाजांनाच वर्ण असं म्हणतात. आणि ह्या ज्या आवाजाच्या खुणा आहेत या खुणांमुळे त्याचं दुसरं नाव ध्वनी चिन्ह आहे आणि तिसरं नाव ध्वनी रूपे आहेत. मित्रांनो, अशी आपली मराठी वर्णमाला 52 वर्णांची आहेत. इंग्रजीतले वर्ण 26 आहेत आणि आपण इंग्रजीच्या सरळ सरळ दुपटीनं मोठे आहोत. मग लोकांना मला हे नाही कळत की इंग्रजी बोललं की लय भारी इम्प्रेशन मारल्यासारखं कावर वाटतं. इंग्रजीची वर्णमाला 26 ची, आपली 52 ची. पण आपल्याकडे असे काही वर्ण आहेत की ज्यांना वर्णमालेत जागा नाही. मुखावाटे निघणारे असे काही आवाज आहेत ज्यांना वर्णमालेत जागा नाही. उदाहरणार्थ, आळस आला की आळस देणे, जांभई देणे, किंवा मुलींना काही विचारलं तर त्या नाही म्हणताना असं करतात. हे जे कच करणं आहे, किंवा मुलांनी अचानक जड ओझं उचललं, कन्न आहे तर कन्न, जांभई म्हणजे आळस, मुलींचं ते कच असतं नकार, किंवा कणने, हे जे आहेत हे पण मुखावाटेच निघणारे आवाज आहे. पण या आवाजांना वर्णमालेत स्थान नाही. मग यांना काय म्हणतात, तर स्वन. स्वन म्हणजे काय, तर मुखावाटे निघणारे असे वर्ण की ज्यांना वर्णमालेत जागा नाही. स्वन म्हणजे वर्णच असतं, पण मुखावाटे निघणारे असे ध्वनी, मुखावाटे निघणारे असे ध्वनी ज्यांना वर्णमालेत जागा नाही त्यांना स्वन असं म्हणतात. ज्यांना जागा नाहीये वर्णमालेत त्यांना स्वन असं म्हणतात. परीक्षेत यापूर्वी बऱ्याचदा विचारून झाले, लक्षात ठेवा. मुखावाटे निघणारे असे ध्वनी ज्यांना स्वन असं म्हणतात. उदाहरणार्थ, जांभई, पोरींचं कच करणं, कन्न, किंवा आपण शिट्टी मारतो तर शिट्टीचा आवाज कसा असतो, पण त्याला लिहितात कसं, तर शीळ मारली, शीळ वाजवली असं. मग हे जे मुखावाटे निघणारे आवाज आहेत त्यांना स्वन असं म्हणतात. परत टॉपिक कडूया. वर्णमाला 52 वर्ण आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आधुनिक मराठीत एकूण वर्ण किती, 52. पण प्राचीन मराठीत एकूण वर्ण किती असं विचारलं तर 48 हे उत्तर द्यायचं. प्राचीन मराठीमध्ये 48, आधुनिक मराठीत 52. मग हे 52 वर्ण लक्षात राहत नाही म्हणून याची विभागणी केली, याची वर्गवारी केली. मग पहिला जो काही वर्ग आहे तो आहे स्वर. आणि मग वर्णमालेत एकूण स्वर किती, लगेच त्याचा आकडा लिहून घ्यायचा मित्रांनो. 14 स्वर आहेत. त्यानंतर आहे स्वरादी. स्वरादी किती आहेत, 2. त्याच्यानंतर आहेत व्यंजन, आणि त्याच्यानंतर आहे विशेष संयुक्त व्यंजन. आपण जो वर्णमालेचा तक्ता पाहतोय तो शासन निर्णय 2026 यानुसार बघतोय. व्यंजन 34 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजन 2 आहेत. मग आता हे कसे, तर हे आपण एकदा समजून घेऊ. वर्णमाला 52 वर्णांची होती, 52 आवाजाच्या खुणा होतात. ते 52च्या 52 लक्षात राहणार नाही म्हणून त्याची विभागणी केली. सगळ्यात पहिले तर स्वर. स्वरांचं दुसरं नाव असतं मित्रांनो विवृत किंवा अच. या परीक्षेमध्ये होतं की खालीलपैकी अच संधीचं उदाहरण ओळखा. पण आपल्याला प्रश्न हा पडतो की अच कशाला म्हणतात, त्यामुळे समानार्थी नावं लक्षात असू द्या, विवृत किंवा अच. हे 14 आहेत. आता विवृत कशाला म्हणतात, तर पुरी जे फोटो काढताना, सेल्फी काढताना तोंडाचं बाउल करतात ना करून, त्याला म्हणतात अच. आता स्वर 14 आहेत पण हे 14 लक्षात राहणार नाही म्हणून त्यांनी प्रकार पाडले. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि चौथा प्रकार आहे आदत्त. आता ऱ्हस्व किती, 5, दीर्घ 3, संयुक्त 4 आणि आदत्त 2. कोण कोणते आहेत ते बघूया. ऱ्हस्व आहे अ, दीर्घ आ, ई, ई, उ, उ. त्यानंतर रू आणि रू.
या लृ संदर्भात आताच लक्षात ठेवा, मराठी वर्णमालेतला लोप पावणारा वर्ण कोणता? लृ. का बर रे? कारण हा वर्ण उच्चारायला जड जातो, त्याला म्हणताच येत नाही. त्याच्यापासून एकच शब्द सध्या मराठीत अस्तित्वात आहे, पुनरुक्ती. काय शब्द हा? पुनरुक्ती. म्हणता म्हणता असं वाटतं जिभेवर रामदेव बाबा बसवलेत काय, त्याच्यामुळे हा शब्द म्हणणं अवघड होतं. मग आपण याला पर्यायी शब्द वापरतो, आयडिया. मराठीत अस्तित्वात एकच शब्द आहे म्हणून हा लोप पावणारा वर्ण म्हटला. तो लोप पावणारा वर्ण कोणता? लृ. आणि तो काय आहे मराठीत? तर स्वरांच्या आधी ते ऱ्हस्व स्वर आहे. आता संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कशाला म्हणतात? ए, ऐ, ओ, औ. मित्रांनो, यापूर्वी परीक्षेत बऱ्याचदा विचारून झालंय, जर संयुक्त स्वर आहे, संयुक्त कोणतंही असलं तर ते एकापेक्षा अधिक याच्यांनी बनलेलं असतं. मग ए एकापेक्षा अधिक स्वरांनी बनलेलं असेल, ऐ एकापेक्षा अधिक स्वरांनी बनलेलं असेल, ओ पण आणि औ पण एकापेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन तयार झालेले आहेत. मग आपल्याला विचारतात की ए ची निर्मिती कशी होती, ए हा संयुक्त स्वर कसा बनवला जातो, किंवा हे कोणतंही एक विचारू शकतात. लक्षात ठेवण्यासाठी, मराठी पाठ करायचा विषय नाही, लक्षात ठेवायचा विषय. लक्षात ठेवण्यासाठी ऐ आणि औ यांना टार्गेट करायचं मित्रांनो. हे काय? ऐ. काय? ऐ, ऐ. तर हे म्हणतानाच आपल्याकडे आ प्लस ई याचा उच्चार निघतो. ई कोणतं पण चालतं. हे काय? औ. आ प्लस उ. कोणतंही उ पहिले घ्या, नंतर घ्या, काही फरक पडत नाही. इथे एक मात्रा शिल्लक आहे, इथे एक मात्रा कमी म्हणून याच्यातली एक दांडी कमी करायची, अ प्लस उ. इथं पण तसंच आहे, इथे एक मात्रा शिल्लक आहे म्हणून इथे एक काना शिल्लक दिला, तो काना कमी करून टाका, बाकी रचना जशीच तशी. हे कसं लक्षात ठेवायचं? त्या ऐ वर्ण आणि औ वर्ण लक्षात ठेवा. स्वरांची निर्मिती, संयुक्त स्वरांची निर्मिती कशी आली असं आपल्याला विचारलं जातं. त्यानंतर मित्रांनो हे लिहून घेत चला. लिहिताना भले तुम्ही पुस्तक वापरा, काय अडचण नाही. आपल्याकडनं हँडरायटिंग एखाद्या वेळेस नाही कळली तर पुस्तकाची मदत घ्या, पण लक्षात ठेवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आदत्त स्वर. मराठीत आदत्त स्वर कोणते आणि किती? किती विचारलं तर 2. कोणते? ए आणि अ. यांचं नाव कसं लक्षात ठेवायचं की ए आणि अ ला खालीलपैकी कोणते स्वर म्हणतात? तर यांना कोणते स्वर म्हणतात? आदत्त. हे कसं लक्षात ठेवायचं? यांना आपण दत्तक घेतलं. आ दत्त, दत्तक घेतलं. कुणी दत्तक घेतलं? अरविंद मंगळूरकर. अरविंद मंगळूरकर यांनी यांना मराठीत दत्तक घेतलं. मंगळूरकर. कधी दत्तक घेतलं? 2009 ला. 6 नोव्हेंबर 2009. 6 नोव्हेंबर 2009 पासून हे मराठीमध्ये आलेले मित्रांनो. ए आणि अ त्यांना काय म्हणतात? आदत्त स्वर म्हणतात. याची शिफारस कोणी केली होती शासनाला? तर अरविंद मंगळूरकर यांनी. कधीपासून? 6 नोव्हेंबर 2009 पासून. यानंतर मित्रांनो स्वरादी. स्वरादी 2 आहेत, एक एक आणि दुसरं आहा. आणि आहा हे 2 स्वरादी आहेत, ज्यांच्या उच्चाराच्या अगोदर स्वरांची मदत घ्यावी लागते, त्यांना स्वरादी असं म्हणतात. आपण स्वर आणि स्वरादी बघितले मित्रांनो. परत एकदा सांगतो, स्वरांचं एक नाव विवृत आहे, एक नाव अच आहे, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी मूळ स्वर कोणता असं विचारलं जातं तर अ आहे. आद्य स्वर कोणता? तर अ आहे. याचं कारण काय? आपण कोणतं पण अक्षर लिहितो तर अक्षराचा जर पाय मोडलेला नसेल तर त्याच्यामध्ये अ मिक्स करावा लागतो, म्हणून त्याला आद्य स्वर किंवा मूळ स्वर असं म्हणत असतात. आता आपण व्यंजनांचा विचार करू. व्यंजन 34 आहेत. व्यंजनांचं दुसरं नाव परवर्ण आणि विवृत होतं ते हे संवृत, किंवा याचं दुसरं नाव आहे हल. आता हे 34 लक्षात राहणार नाही, मग या 34 ची परत विभागणी केली. पहिला जो गट बनवला तो आहे स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजनांचं दुसरं नाव वर्गीय व्यंजने. स्पर्श व्यंजने किंवा वर्गीय व्यंजने हे किती आहेत? तर हे 25 आहे मित्रांनो. स्पर्श व्यंजने किंवा वर्गीय व्यंजने. आता यांना स्पर्श व्यंजने, वर्गीय व्यंजने का म्हणतात हे नंतर पाहू. हे असंही लक्षात राहणार नव्हतं, म्हणून पहिले 10 बनवले कठोर, मग बनवले मृदू, मग बनवले अनुनासिक. आता याला लक्षात कसं ठेवायचं की क पासून म पर्यंतचे जे आहेत 25 त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. मग क, च, ट, त, प, कचट, तप हे असे लिहायचे. प्रत्येक व्यंजनाचा पाय मोडायचा. व्यंजनाचा पाय का मोडलेला असतो? कारण ते अपूर्ण उच्चाराचे असतात, त्यांच्यामध्ये स्वर नसतो. हे वाचकाला कळावं त्यामुळे त्यांचा पाय मोडलेला असतो. कचट टप लिहिलं. हे कचट टप काय आहे? तर हे वर्ग आहेत मित्रांनो. मग क च्या वर्गात कोण कोण येतं? क, ख, ग, घ, अंग. हे ड नाहीये, ग आहे, लक्षात ठेवा. पाय मोडत चला. च, छ, ज, झ, य नाकातला आहे. ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. क पासून म पर्यंतचे जे आहेत त्यांना
वर्गीय व्यंजने म्हणतात. वर्गीय व्यंजनाचं दुसरं नाव आहे स्पर्श व्यंजने. आता यांना स्पर्श व्यंजने का म्हणतात? कारण मित्रांनो यांचा जो उच्चार आहे तो करताना स्पर्श जाणवतो. स्वरांचा उच्चार करताना जाणवत नव्हतं, यांचा उच्चार करताना आपल्याला स्पर्श जाणवत असतो, म्हणून यांना वर्गीय व्यंजने असं म्हणत असतात किंवा स्पर्श व्यंजने असं म्हणत असतात. वर्ग पाडलेले असतात. क च्या वर्गात कोण आहे हे चांगलं लक्षात ठेवा. संधी शिकताना किंवा उच्चार स्थान शिकताना हे खूप महत्वाचं आहे. याच्यावर जरी सरळ सरळ परीक्षेत प्रश्न पडला नाही तरी पण गरजेचं आहे. आता स्पर्श व्यंजन गटात कठोर व्यंजन किती? 10. मृदू किती? 10. अनुनासिक किती? 5. प्रश्न काय विचारला हे लक्षात ठेवा. स्पर्श व्यंजन गटात विचारलं तर 10 10, पण वर्णमालेत विचारलं तर बदलत असतं. वर्णमालेत एकूण कठोर व्यंजन किती? तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो 13. नंबर 2 ची लाईन, नंबर 4 ची लाईन आणि उष्मे. उष्मे काय असतं तिकडे बघूया. स्पर्श व्यंजनानंतर दुसरा टप्पा येतो अर्धस्वर किंवा त्यांना म्हणतात अंत्यस्थ वर्ण. अंत्यस्थ वर्ण. आता हे किती आहेत? हे 4 आहेत. हे 4 कसे लक्षात ठेवायचे? तर य र ल व. याला लिहिताना असं लिहत चला, फक्त नंतर लिहिणं झालं की याला असं कट करा. य र ल व हे 4 अर्धस्वर किंवा अंत्यस्थ. यांना अर्धस्वर का म्हणतात? कारण हे स्वरांऐवजी वापरले जातात. उदाहरणार्थ गाई असं लिहितो आपण, हा शब्द असा पण लिहिला तर याच्यातनं तोच प्राणी कळतो जो इथं आहे. म्हणजे स्वरांच्या ऐवजी वापरले जातात, म्हणून त्यांना अर्धस्वर किंवा अंत्यस्थ वर्ण असं म्हणतात. त्यानंतर येतो मित्रांनो उष्मे किंवा घर्षके. उष्मे किंवा घर्षके किती आहेत? 3 आहेत. कोणकोणते? श, श आणि स. श श स. सगळ्यांचे पाय मोडत चला. माझ्याकडनं पाय मोडायचे राहिले असतील तर तुम्ही पाय मोडून घेत चला. श श स हे 3 उष्मे किंवा घर्षके. यांना उष्मे किंवा घर्षके का म्हणतात? कारण फुफ्फुसातनं हवा बाहेर येताना ज्यावेळेस ती मुखवाटे बाहेर फेकल्या जाते ती घर्षण करून येते, म्हणून त्याला घर्षक म्हणतात. उष्मे का म्हणतात? ती हवा गरम लागते म्हणून त्याला उष्मे किंवा घर्षक असं म्हणत असतात. त्यानंतर येतं मित्रांनो महाप्राण. महाप्राण किती? तर तिथे लिहायचं मुख्य महाप्राण 1. कोणता? ह. एकूण महाप्राण 14. 14 कोणते? तर वर्णमालेत असणारे एकूण कठोर प्लस हा एक ह 14 आणि राहिलेले अल्पप्राण. त्यानंतर आहे मित्रांनो स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र द्रविडीय वर्ण. द्रविड भाषेतून आलाय म्हणून त्याला द्रविडीय वर्ण म्हणतात. द्रविडीय किती येते? 1. कोणता? ळ. आता राहिले विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन कोणते? तर क्ष आणि ज्ञ. यांना कुणी वर्णमालेत स्थान दिलं? तर म पा सबनीस. महादेव पांडुरंग सबनीस यांनी यांना वर्णमालेत स्थान दिलं. यापूर्वी पण हे मराठी व्याकरणात वापरले जायचे, पण ते जोडाक्षर म्हणून वापरले जायचे. 2009च्या शासन निर्णयानुसार क्ष आणि ज्ञ हे आता जोडाक्षर नाहीये तर विशेष संयुक्त व्यंजन आहेत आणि यांना स्थान देणारे कोण? म प सबनीस. महादेव पांडुरंग सबनीस. लक्षात ठेवा. अशा पद्धतीत आपली वर्णमाला झाली. आपण विचार केला वर्ण कशाला म्हणतात, स्वन कशाला म्हणतात. आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगशाल स्वनिम काय असतं. कोणत्याच पुस्तकात नाही, पण पेपरवाल्यांच्या डोक्यात येतं आणि जे पेपर मध्ये येतं कालांतराने ते पुस्तकात येतं. पण पुस्तकवाल्यांच्या अगोदर जर आपल्याला आपले मार्क क्रॅक करायचे असतील तर असे व्हिडिओ बघत चला. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. आणखी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मला प्रेरणा भेटेल. तेव्हापर्यंत थांबू मित्रांनो इथंच. व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा, कारण ज्ञान हे वाटल्यानेच वाढते. जय हिंद, जय महाराष्ट्र.